मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळूची उपसा आणि अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई. 4 आरोपींकडनं 82,40,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर यांचं पथक तयार करून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारे इसमाविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना करण्यात आलं. दिनांक 20 तारखेला नमूद पथक मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नागापूर गावच्या शिवारामध्ये नदीपात्रामध्ये जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्यानं चोरून वाळू काढत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकानं सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 2 जेसीबीच्या साहाय्यानं 3 ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौण खनिज भरत असताना दिसून आले. तेव्हा पथकानं सदर ठिकाणी छापा टाकण्याकामी जात असताना तिथून काही इसम पळून गेले आणि तिथं असलेल्या इसमांना पोलिसांची ओळख सांगून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव आणि गाव विचारले असता त्यांची नावं याप्रमाणे: संदीप अशोक जाधव, वय 27 वर्ष, राहणार खडकं, तालुका आष्टी, जिल्हा बीड. नितीन केरबा कापरे, वय 31 वर्षे, राहणार नागलवाडी, तालुका कर्जत. आलम निजामुद्दीन शेख, वय वर्षे 30, बडारा बुजुर्ग, तमकोहिराज, देवरिया, उत्तर प्रदेश, हल्ली नागलवाडी, तालुका कर्जत असं असल्याचं सांगितलं. ताब्यातील इसमाकडे 2 ट्रॅक्टरवरील पळून गेलेल्या चालकीचे नाव आणि पत्ता विचारले असता त्यांची नावं अजय खेडर, ऋषिकेश खेडर असं असल्याचं कळलं. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्यानं त्यांच्याकडे कोणतीही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचं कळवलं. ताब्यातील इसम नाम्या संदीप अशोक जाधव हा चालवत असलेल्या जेसीबीच्या मालकाबाबत विचारपूस करता त्यानं सांगितलं की जेसीबीचे मालक संभाजी बाबुराव बांदल, राहणार नागलवाडी, तालुका कर्जत हे फरार असल्याचं त्यांना सांगितलं. तसंच अलम निजामुद्दीन शेख याच्या ताब्यात मिळून आलेल्या जेसीबीच्या मालाबाबत विचारपूस करता त्यांना सांगितलं की जेसीबी मालक धनंजय बांदल, राहणार नांगलवाडी, तालुका कर्जत तेही फरार असल्याचं त्यांना सांगितलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.